धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं या मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मोठ्या संख्येनं धारकरी सहभागी झाले होते। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या कालावधीत 30 दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं हिंदू धर्मासाठी दिव्य बलिदान झालंय। त्यामुळे दरवर्षी त्यांना या काळात श्रद्धांजली वाहण्यासाठी हे व्रत म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं संपूर्ण हिंदुस्थानमध्ये धर्मवीर बलिदान मास पाळला जातोय। या बलिदान मासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्या या दिवशी वडू बुद्रुक इथून आणण्यात आलेले धर्मवीर ज्वाला ज्योत आणि भगवा ध्वज घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून त्या काळी निघू न शकलेल्या अंत्ययात्रेच्या स्मरणार्थ मूक पदयात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बुधवारी रात्री फाल्गुन मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी बिंदू चौक इथं सर्व धारकरी एकत्रित येऊन मूक पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। प्रेरणा मंत्र घेऊन या मूक पदयात्रेचा प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गावरून ही मूक पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर बिंदू चौक इथं सामूहिक श्री संभाजी सूर्य हृदय श्लोक तसंच ध्येय मंत्र घेऊन संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चिंतेचे दहन करून आणि भारत मातेच्या रक्षणाची शपथ घेऊन या मूक पदयात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण ऋतुजाताई जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरचे शहर कार्यवाह आशिष लोखंडे, विनायक माने, आशिष पाटील, निलेश पाटील, निशांत पात्रे, सुचित हिरेमठ, अरविंद गुरव, नीरज कारंडे, ओमकार सोनटक्के, करण राजपूत, गोवर्धन समगे, करण चव्हाण, निशांत पात्रे, अक्षय सोनटक्के, आदित्य जासूद, निरंजन खतकर या धारकऱ्यांसह अनिरुद्ध कोल्हापुरे, नगरसेविका निलिमाताई पाटील, प्रज्ञा भोसले, वैभवी जासूद, रसिका साळोके, सौजन्या महाडिक उपस्थित होत्या।